टू माय चॅनल. ओके, सिंचवड मधला लॉग चालू झालेला आहे आणि खूप दिवसांनी मी बोलले, इंट्रो केला असा मला. आणि नेहमीच मम्मीचं आमच्या आम्ही तिकडे गेलो की भाजीपाला, पीठ सगळं काय 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 देत असते ती. आणि मी सगळं तेच सॉर्ट करत होते सगळं की काय काय कशात कशात ठेवायचं. आणि नेहमीच आपलं कपडे तर महाग दिसणारच. आणि आता वाजले 11:30. आम्ही पोचलो 8:30ला. तरी तिची लगेच ऑफिसला जायची घाई होती, त्यामुळे मग जरा लॉगच नाही केला. नंतर परत मी मग तिला सोडवायला गेले ते स्टँडवर. आणि सगळं माझं घरचं कपडे वगैरे सगळं धुतले मी आता. आणि आता आवरायला घेतलंय मी सगळं घर, कारण की सगळं मी पसारा तुम्हाला इथं महाग दिसत असेल. मी सगळं सामान आणून तसंच ठेवलं. पहिले आंघोळीला पडले आणि तिकडे पण तुम्हाला दिसत असेल, तिकडे पिशवी सगळं. आत्ताशी भाज्या मी नीट ठेवते आता आणि तुम्हाला मी दाखवते काय काय मम्मीने दिले. मी आता ह्याचे डेट काढून ठेवले, कारण की डेट काढून ठेवलं की मग मिरच्या चांगल्या राहतात. त्याच्यासाठी कैरी, म्हणजे माझ्यासाठी पण. आणि भेंडी, ढोबळी मिरची आणि खाली गवार थोडीशीच दिली गवार, कारण की नंतर यार खराब होती, त्यामुळं मग हे केले. आणि टमॅटो पण आम्ही जाताना घेऊन गेलते इथले टमॅटो घेऊन गेलो होतो. हा टमॅटो खराब झालाय, बाजूलाच ठेवते. नाही तर सगळे टमॅटो, आणि फ्रीज नसल्यामुळे ना जरा सारखं बघावं लागतं भाज्या. आणि एवढे कांदे बटाटे मागच्या वेळेस दिले होते मम्मीनी, आणि परत आत्ता कांदे बटाटे एवढे दिलेत. पीठ पण दिले, बेसन पीठ पण आमचं थोडं संपत आलं होतं, ते पण दिले. आणि एवढं सगळं दिले. आणि अख्खा डबा भरून लसूण आहे आमच्याकडं. आणि इकडे काय काय दिलंय, इकडे शेजवान चटणी. आम्ही सगळं छोट्या छोट्या गोष्टी पण तिकडूनच आणतो एकदाच, कारण की किराणा आम्ही भरतो त्यामुळे. मग आणि हे पिशवी ना मला असं वाटते फुटलेली, आणि इथं पाणी सांडलं आत्ता. आणि मैदा दिलाय, कूट, तेल दिले, मॅगी, बिस्किट सगळं. आणि ह्याच्यात आहे कलिंगड. आम्ही कलिंगड खूप खाल्लंच नाही. जसा उन्हाळा स्टार्ट झाला तसं कलिंगडच खाल्लं नाही, त्यामुळे मग मम्मीने काल आणलं होतं आमच्यासाठी. आणि आम्ही रस पण केला होता काल, तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तर आता फटाफट मी सगळं आवरून ठेवते. आणि ज्वारीचं पीठ तर मी ज्वारीचं फर्स्ट टाइम मी ज्वारीचं पीठ भरले. ज्वारीचं पीठ आम्ही मागच्या वेळेस येतानाच आणलं होतं. ह्यावेळेस गव्हाचं पीठ आणलं, कारण की संपत आलंय आता म्हणून. आणि ह्या आठवड्यात आम्ही 2दा गेलो जेजुरीला, कारण की इलेक्शन होतं आत्ता आणि मम्मीचा बड्डे होता, त्यामुळं गेलतो. आता बघू, आम्हाला जेव्हा मनात वाटेल तेव्हा आम्ही जातो. आणि माझी केस धुतली मी तशीच वर टांगून दिली, कारण की एवढं गरम होतंय ना, म्हणजे खूपच गरम होतं. आणि मी काळी, तुम्हाला दिसत असेल तर मी खूपच काळी पडले. जाऊ दे, इट्स ओके, नंतर होऊ शकतं ते गोरं पण. आणि मी आता सगळं आता आवरते, भाजी, कांदा वगैरे ते सगळं हे नीट उघडं करून ठेवते, कारण की ना परत प्रवासात आहे ना असं ह्याच्यात पाणी सुटतं, त्यामुळं मग परत खराब होईल. त्यामुळं मग असं माझ्या काढून आहे ना कोणते वाक्य आहे ना ते रिपीट होतात. मागच्या लॉगमध्ये म्हटलं खूप रिपीट झालंय, तर जाऊन देते. कॉमेडी पण, वेनी पण होतं, कारण की मी खाली असं लिहिलंय, म्हणलं परत मी एक वाक्य बोलले, म्हणलं परत मी एक वाक्य बोलले, परत म्हणलं तर जाऊन दे, इट्स ओके. असं कधी कधी होतं यार, त्यामुळं. आणि आता मी सगळं आवरते चलो. आणि आता वाजले 11:30. माझा नाश्ता वगैरे सगळं झालंय आणि मी आवरते. माझं 12-12:30पर्यंत आवरून होईल सगळं, कारण की फरशी पण पुसायची मला. आणि पूर्ण अंग दुखतंय माझं, कारण की प्रवास यार म्हणजे खूप त्रास होतो. गाडी वगैरे चालवायची आणि आम्ही थांबत पण नाही कुठं, डायरेक्ट नॉनस्टॉप इथं चिंचवडला येतो. आणि तसं चिंचवड बघायला गेलं तर लांबच पडतं पुण्यापेक्षा तरी. आणि गाडीवर मेन म्हणजे सकाळी उठून डायरेक्ट गाडी चालवायची त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. आणि काल तर आहे ना माझं गाडी चालून आहे ना हा हात आहे ना खांदा खूप दुखायला लागला, कारण की आता ह्या आठवड्यात खूपच गाडी चालवणे झाले. आणि असं सवय नसलं ना मग अचानक असं होतं, पण आता सवय होती त्यामुळे काही दुखणार नाही. पण मी काल गोळी घेतली होती, पण अजून आहे ना माझं दुखतंय हे खांदा आणि अंग पूर्ण दुखतंय. एनिवे चलो आवडते मी आता सगळं. आणि इकडे आलं की मला ना एक दिवस काहीच काम करू नाही वाटत, पण हे तर सगळं करावंच लागतं. नाही तर हे असं ठेवलं तर सगळं काय म्हणतात खराब होऊन जाईल, त्यामुळे मग सगळं करावंच लागतं. तर चलो
मी आता करते फटाफटा काम, मग मी तुम्हाला भेटते. आज काय काय होतं तुम्हाला दाखवते. आणि तर आता लसूण आणि मिरची मी ठेचा करून घेतला आहे. आणि मस्त लसूण एवढा पण बारीक नाही केला, थोडासा मोठा मोठा ठेवला आहे. मला लसूण खूप आवडतो प्रत्येक भाजीत. आणि कढीपत्ता नाही आहे तरी तुम्ही म्हणाल कढीपत्ता, पण मला सगळ्या भाज्यात कढीपत्ता आवडतो. आणि कोथिंबीर नाही आहे तर मी कोथिंबीर दिदीला आणायला लावते आता येताना. आणि इथं बारीक चिरून घेतला कांदा. ह्यात आपलं फक्त हिंग आणि हळद जाणार आहे. आता मी बेसन पीठ आहे ना पाण्यात मिक्स करून ठेवते, म्हणजे ऐन टायमिंगला गाठी पण नाही होणार. कांदा परतच तोपर्यंत ते मिक्स करून घेते. आणि आज मला गरम नाही होते कारण की इकडून मस्त अशी हवा येते. आता वाजले 7:30. 10 मिनिटात माझं पिठलं होईल. मग मी जरा वेळ बसेल आणि मग भाकरी करेल. तर भाकरीचं पीठ मळून झाले माझं. आणि मी आता एवढीच केले कारण की 2 पोळ्या माझ्या शिल्लक आहेत त्यामुळं. आणि पिठलं तिकडं वाफलतंय यार माझा मोबाईल. हां, आणि इकडं मी गॅस बंद केला मी. आणि भाकरीचं पिठलं मी पिठलं असं काही करता नाही ना, मला एकतर टेन्शन येतं आणि त्यात मी काय पण बडबडते. आणि माझं ठरलंय की भात पण लावायचा. तर पिठलं भात भाकरी, वा व्हॉट अ मेनू यार, खरंच खूप छान वाटतं. आणि मी आता तयारी करते, पटापटा भाकऱ्या करते आणि मग लगेच भात लावते. तोपर्यंत दीदी येईलच. आता 7:45 वाजलेत, म्हणजे ती गरम गरम जेवण करेन. आणि चलो भाकरी करताना दाखवते. तर आहे ना माझा अवतार आहे ना इग्नोर करा, कारण की ना खूप मला आता गरम व्हायला लागले. मग असे म्हणलं मी खिडकी उघडली तर कमी गरम होईल, पण तसं कुठं यार. तर मी आता भाकरीचं पीठ मस्तपैकी मळून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवलंच. आणि आता मी आज छोटा ट्रायपॉड लावला आहे. मोठा ट्रायपॉडने जागाच पुरत नाही तर. आणि एकदम एवढीचाच हुंडा घेणार मी, कारण की छोट्या छोट्या भाकऱ्या मला आवडतात, मोठ्या नाही आवडत. मम्मी पण छोट्याच भाकऱ्या करते आमच्या, मोठ्या आणि जाड अजिबात आवडत नाही मला भाकऱ्या. आणि मस्तपैकी मी तुम्हाला दाखवते पण मी. Years later. आज खूप माझा बिझी दिवस आहे. आणि हे आम्ही चेंज केले थोडंसं वेगळं काहीतरी. आणि मी आता वाजले 10 आणि सकाळी लवकर दिदीच्या आधीच उठले होते. सॉरी, आंघोळ केली दिदीच्या आधी आणि सगळं आवरलं घरातलं. कपडे थोडे राहिलेत माझे, मी धुतले होते. दीदीचे ऑफिसचे रेग्युलरचे धुवायचे अजून, आणि मी बरेच काढले आता धुवायला. आणि आता पूजा करते. गणपतीला जाऊन आले, दत्ताला जाऊन आले, मारुतीला जाऊन आले. आणि मला हा ठिकाण तर खूप म्हणजे खूप आवडतं. तिथलं मारुतीच्या मंदिरापासला. आणि फुलं आणलीत 10ची, कारण की फ्रीज नाही आहे त्यामुळे 10चीच आणावे लागतात. आणि आता उन्हाळा आहे ना, सगळं खराब होतं. आणि आता मला भूक लागली तर मी चिप्स पण आणले होते. आणि आज कलिंगड पण आहे.
आफ्टर लॉंग टाईम, म्हणजे उन्हाळ्यातलं हे कलिंगड फर्स्ट आम्ही खातोय आता. तर अर्ध मी खाईल आता, तर दीदीला रात्री ठेवल, कारण की आजच संपवावं लागणार ते, कारण की मग कापलं ना मग ते खराब होतं. मी आता मस्तपैकी पूजा करून घेते छान. पहिले आले मी मोठा फॅन करून सेट झाले, कारण की खूप गरम, म्हणजे ऊन एवढं आहे ना बाहेर, प्रचंड ऊन आहे. आणि आज तुम्हाला बघायला भेटेल आज काय काय लॉगमध्ये होणार आहे. खूप म्हणजे खूप होणार आहे संध्याकाळी. आत्ता तरी मला आता आज माझा क्लास आहे, आज गुरुवार आहे, तर फर्स्ट डे माझ्या क्लासचा, तर मी खूप एक्सायटेड आहे. तर बघू आता काय काय होते, तसं तुम्हाला मी दाखवते. बाय. तर गाईज आता वाजले 4:30 आणि मी लॉग आहे ना एडिट करत होते. म्हणजे किती वाजता, 1 वाजता, आणि मला खूप थंडी वाजते आता, खूप म्हणजे खूप थंडी वाजते. आणि मी ह्याला घेऊनच झोपते, मला झोप नाही असं घेऊन झोपते. आणि आहे ना 1 वाजता लॉग एडिट करत होते, तर मला लॉग एडिट करता करताच झोप आली. आणि मी तिकडे लॉगमध्ये म्हणजे माझे क्लिप चालू आहेत आणि मी म्हणते माझा आवाज मला कुठून येत आहे. नंतर उठले, म्हणजे जस्ट मी अर्धा तासात झोपले असेल, ते पण मला ते आवाज चालूच होता व्हिडिओचा, तसेच झोपले. आणि नंतर मग उठले, एडिट केलं, लॉग पोस्ट करायला ठेवलं आहे. आता वाजलेत 4:30 आणि मला आता 1 तास आहे आवरायला. तर मी पटापटा मसाले भात करून घेते, कारण की मला परत 8 वाजता मी क्लास सुटणार आणि नंतर परत मला मंदिरात पण जायचं आहे, त्यामुळं जरा उपास सोडायला पण उशीर होईल. आणि आता फटाफट आवरते, बसले मी टाईमपास करत कधीच्या. मला थंडी वाजते यार, त्यात मी शॉर्ट घातल्यानंतर अजूनच थंडी वाजते. आणि आहे ना पाऊस येणार आहे आज, नको यार मला क्लासला जाऊ दे आज. एक तर फर्स्ट दिवस आहे आमचा, हे फर्स्ट डे, हां बरोबर की. आणि आभाळ आलेलं आहे. आय थिंक दीदीच्या ऑफिसमध्ये आहे ना पाऊस पडतो आहे, कारण की तिचा मेसेज आला पाऊस येतो आहे का म्हणून. म्हणजे तिकडं वल्लभनगर तिकडच्या साईडला पाऊस पडतो आहे, पण इथं नको येऊ दे, आम्ही क्लासला गेल्यावर येऊ दे. पण छान वातावरण झाले त्यामुळे गरम नाही होते, पण थंडी वाजते आहे. मी तर आज चक्क 2वर फॅन ठेवला आहे, 2वर चक्क. आणि चलो आता मी ना फटाफट चिराचिरी करून घेते, बटाटा, कांदा, टमॅटो, आणि मस्तपैकी मसाले भात बनवते. मला मसूर पुलाव नको, मसूर पुलाव आणि मसाले भात करते. परत मिरची कुटा वगैरे सगळं जाऊन दे, आणि फटाफट भात करून घेते आणि मग मी आवरते. आज मी मस्त मी व्हाईट प्लाझो आणि चिकनकारी कुर्ती घालणार आहे, छान वाटतं. तर मस्त झुमके वगैरे घालते छोटेसे, पण पाऊस नको यायला यार, गाडीवर एकतर जाणार आहे आम्ही. तर चलो चार्जिंगला लावते, माझी 30% बॅटरी. उगाच पाऊस बिऊस आला तर नेहमीच आपल्या इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर तसंच असतं, पाऊस आला की लाईट जाते. आणि चलो बाय. वाजले 5:30 आणि एवढी गडबड ना, 4:45 वाजता मी केलं, भात लावला, मस्त मसाले भात पण झाला आहे. आणि एकच गॅस असल्यामुळे एक स्टेप बाय स्टेप मी तर चहामध्ये पाणीमध्ये चहा पावडर ते कधीचं टाकून ठेवलं होतं. दूध तापवलं, कारण की भाजी पण तापवायला लागते, गरम करायला लागते, त्यामुळं फ्रीज नाही, त्यामुळं गरम करायला लागतं सारखं सारखं. आता भात पण झाला, मसाले भात, दूध तापायला ठेवलं, आता झाकून ठेवते, खिडकी लावते. बरं झालं किचनमध्ये आले. आणि आता येते तिचं पण आवडलं, माझं पण आवडलं. मी पावडर लावू का नको हा माझा प्रश्न आहे, मलाच लावू का नको, कारण की एवढं गरम होते, ते सगळं जाणारच आहे. पण जाऊन दे, थोडंसं जरा फ्रेश वाटतं पावडर लावलं की, मग लावते. आणि काजळ लावते. आणि असं वर्किंग वुमनसारखं मला वाटायला लागले. ते कसं करत असतील काय माहिती बाई, सकाळी उठून एवढं. मी तर भांडी पण सगळी जी पडतात ती सगळी फटाफट घासून टाकली. चहा पिला आत्ता, कारण की आज उपास आहे, नको व्हायला मी तिथं. आणि चलो आता ते येईल, तुम्हाला दाखवते जाताना मी. आता मी थोडंसं पावडर वगैरे लावते. आणि मस्त मी ड्रेस घातला, तर खाली प्लाझो आणि चिकनकारी, हा एकदम प्लेन आहे नेटवाला, त्यामुळं गरमी नाही होणार मला. बाय. पुढच्या मंगळवारी पण पडू शकतो, चालतंय, काय नाही विषय घे. गाईज आम्ही क्लासमध्ये आलो होतो, पण आम्हाला माहितीच नाही सुट्टी आहे वाटतं आज. आणि मागच्या वेळेस आम्ही आलोच नाही, क्लासचा फर्स्ट डे होता, तर आज सुट्टी आहे. आणि आम्ही दोघे सेम घालून आले. एवढा मोठा आमचा पोपट झाला आता, काही विचारूच नका. आणि आम्ही मस्त दोघी जणी सेम घालून आलतो ड्रेस. त्याचा फोटो काढता येईल, फोटो काढून आपण. पण क्लास हे काय म्हणतात ना,
असं वाटतंय आता क्लास मला तर एवढं हसायला येते ना. माझ्यामुळं पहिले त्याला फाटे फुटले, कारण की मी मंगळवारी जेजुरीला होते आणि इलेक्शनमुळं, पण तेव्हापासून जे आलो नाही आम्ही, आता पण नाही, पण जामदे पुढच्या मंगळवारपासून. पण आम्ही होप नाही सोडणार, आम्ही जाणारच कोणत्या तरी क्लासमध्ये घुसणार. मग काय कोणत्या तरी क्लासमध्ये जाणारच आहे आम्ही. आकुर्डीच्या. हां, कोणतं पण, आणि किती क्लास येते आपल्याला, त्यामुळं काही टेन्शन नाही आहे, पण आम्ही जाणारच. पण हे पण मला सांगणं गरजेचं आहे. त्यांनी मागच्या बॅचलाच सांगितलं असणार. हां, पण आम्ही नव्हतो ना. आणि काय म्हणत होतं मला हे सांगणं गरजेचं होतं, कारण की मी सकाळपासून लॉगमध्ये बोलते की आम्हाला क्लासला जायचं. गाईज मी इथं बसूनच घेतला आता, एवढा हसून जीव गेला, लालच पडले बरं आम्ही. आणि मी सांगते, आमचा क्लास आत्ता नाही आहे. आमच्या क्लासची बॅच जूनपासून सुरू होणार आहे. आणि त्या मॅडमना आत्ता आम्ही फोन केला, त्या मॅडम म्हणल्या की तू आता सुट्ट्या लागल्या क्लासला, तुम्ही जूनपासून या. म्हणजे बॅच संपली, आणि आम्ही जर आधी आलो असतो तर बॅच छान. नाही बरं झालं आपण नाही आलो आधी, नाही तर मग गॅप पडला असता आपला. बरोबर, 2च क्लास झाले असते. आम्ही चुकीचा टाइम, आमचं चुकीची वेळ ही जून पासून सुरू आहे. शाळेचं जशी ऍडमिशन होतं तशी तर कथ्थकचे क्लास जून पासून चालू होणार आहे, तर कथ्थकचा विषय आता जून पासूनच चालू होईल. आता क्लोज हा कथ्थकचा विषय हा महिनाभर. जून मध्ये आम्ही येणार आहे 4 जूनला. पावसाळ्यात छत्री घेऊन येऊ, आता काय करणार, आपण काढलं पहिले झोपा. पाऊस लागला तर क्लासच बदलतो. 4 महिने घरात इकडे आले मी, चिंचवडला शिफ्ट झाले. आतापर्यंत आपल्याला कुठं पोहोचला असता आपण, आमचे तुम्ही रील बघितले असते. हा ना, असं पण आपण रील करू शकतो. आपल्याला काय येते बघून करायचं, आपल्याला कुठं प्रोफेशनल करायचंय का नाही हो. हां, का नाही हो. आता चलो आम्ही जातो. कुठे जायचंय आता, चाललोय आम्ही कुठे शंकराच्या मंदिरात जायचंय. आणि आता थोडा टाइम आहे तर बघू इथं कुठे ताक नाही तर ज्यूस वगैरे जायका मध्ये. उपास आहे तुला? हो, गुरुवार आला का परत मागचा वार? मागच्या वेळेस आम्ही ताक प्यायला गेलो होतो. ताक फक्त बहाणा होता, पण आम्ही खरं तर फोटो काढायला गेलो होतो. पण ते ताक पण आम्हाला महागात पडलं. हा ना, ते सगळी स्टोरी माहिती. पण काय, चलो आता आम्ही कुठं जातो ते तुम्हाला दिसेलच. बाई.